राज्य विधिमंडळाचं अधिवेशन नागपूरमध्ये होतं आणि आपल्यासोबत मंत्री उदयजी सामंत आहेत। सर, पहिल्यांदाच दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्षनेता नाहीये, त्यामुळे विरोधक जे आहेत ते नाराज झालेलं चित्र विधिमंडळामध्ये पाहायला मिळते। ते नाराज कधी नसतात। सरकारनं चांगलं काम केलं तरी ते नाराज असतात, सरकारनं चांगले निर्णय घेतले तरी ते नाराज असतात आणि शेवटी ते विरोधक आहेत। त्याच्यामुळे अधिवेशनामध्ये विरोध करणं हा लोकशाहीतला एक भाग आहे आणि त्यांनी तो जर विरोध केला नाही तर ते पण आम्हाला मॅनेज झालेत की काय, किंवा ते पण आमच्या पक्षात येत आहेत की काय, असं एक चित्र निर्माण होईल। म्हणून हा ओढून ताडून केलेला विरोध आहे आणि शेवटी विरोधी पक्षनेत्याचं पद देणं हे विधानसभेमध्ये अध्यक्ष ठरवतात आणि परिषदेमध्ये सभापती ठरवतात। पण विरोधी पक्षनेत्यासाठी आता उद्धव ठाकरे हे आदित्य ठाकरेंसाठी आग्रही असल्याचं म्हटलं जातंय, त्यासाठी फिल्डिंग्स देखील मुख्यमंत्र्यांकडे लावणार आहेत। तुम्ही बघा, आठवत असेल तर माझी 1 वर्षापूर्वीची स्टेटमेंट की भास्कर जाधव साहेब हे आक्रमक आहेत, ती आक्रमकता स्वतःच्या पक्षावर येऊ नये म्हणून त्यांचं समाधान करण्यासाठी त्यांना विरोधी पक्ष नेतेपदाचं पत्र दिलं आणि आता कदाचित विधानसभेचे अध्यक्ष विधान परिषदेचं आपल्या विधानसभेचा विरोधी पक्ष नेतेपद जाहीर करतील म्हणून कदाचित जाधव साहेबांचं नाव बदलत असेल, त्याच्यामध्ये नवीन काय नाही। जर भास्कर जाधव नाराज झाले तर शिवसेनेमध्ये स्वागत असेल? आधी ते नाराज होऊ देत, मग ते आमच्यावर चर्चा करू देत। पण मी अनेक दिवस असं सांगतो की त्यांच्यासारखा एक मार्गदर्शक जर आम्हाला लाभला पक्षामध्ये आम्हाला आनंद आहे। नक्कीच एकंदरीत पाहायचं झालं तर भास्कर जाधव जर नाराज झाले आणि जर चर्चा झाली तर त्यांच्यासारखा नेता जर आला शिवसेनेमध्ये तर त्यांचं स्वागतच असेल, अशा प्रकारची प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नित्यानंद नाईकसह कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।